आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खरं सांगू का, मलाही धक्काच बसलाय सुंदरीच्या वागण्याचा. म्हणजे त्या मुलीला इतका त्रास देण्याची गरज नव्हती, मला असं वाटतं, नाही का? विचारी नाही नाही, माझी सर्व असं काही करणार नाही. मला तिला जाऊन भेटायला पाहिजे. अहो, जगाच्या मध्ये तिला धावून जाणारी माझी मुलगी आहे. ती असं कधी काहीच करणार नाही. मी जाऊन बघते तिला. आजी आजी आई कुठे? बाळा ती अगं सावी, तुला माहितीये बाळा आई ना इथेच बाहेर गेले. येण्या थोड्या वेळ. चल आपण खेळूया. हा मला मावशी, बरं झालं तू आलीस. आता मी तुला सोडणारच नाही. चालेल, चला. हा बरं झालं बाई, मालू आली. ती सांभाळाल आता सावीला. पण प्लीज तुम्ही पण कुणी तिला काही सांगू नका. तिला हे सगळं नाही सहन होणार. जायली मावशी. आरोह, ये बस इथे. तू कुठे होतीस आणि कोणी मारलं तुला? मला नाव सांग. अरे बापरे, मी तुला खूप मिस केलं. मी पण तुला खूप मिस केलं बाळा. तू काल आणि कोणीकडे गेली होतीस आणि कोणी मारलं तुला? मला वाईट माणसांनी मारलं. पण तू काळजी नको करू. तुझ्या बाबांनी त्या माणसांना मारलं आणि त्यांना जेलमध्ये पाठवलं, माहितीये? म्हणजे मूवी मध्ये दाखवतात तसं हिरोईनला हिरो वाचवायला तिकडे येतो आणि सगळ्या वाईट माणसांना ढुसून मारतो. करेक्ट, तसंच मारलं. पण कसं आहे ना आरोह, ही वाईट माणसं आपल्या जवळची चांगली माणसं असतात. पण आपल्याला काय? सायली मावशी, तू आता कुठेच जायचं नाही. काल मला बाबांनी प्रॉमिस केलंय. ते म्हणाले की सायली मावशी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि कायमची इकडेच राहील. बरं केलंय प्रॉमिस, हो. पण आता गप्पा बाद झाल्या. सायली मावशीला थोडंसं खाऊन घेऊ दे. हा सायली, थोडं खाऊन घे, बरं वाटेल. ठेवू? थँक्यू काकू. आरू, तू पण जेवून घे आता. चल. नाही काकू, आरोह माझ्याच ताटात खाईल ना. असू दे ना प्लीज. अगं हो. ये. बघितलं धनंजय, कालपर्यंत आरोह जेवत नव्हता, हिरमुसला होता. पण आज त्याच्यात अशी एनर्जी आली आहे जणू काही या मधल्या काळात काही घडलंच नाहीये.
या दोघांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद टिकवायची जबाबदारी आपली आहे. कसंही करून मला इकडून बाहेर निघावं लागेल, नाहीतर सिया धनंजयला अडकवेल. माईचे ड्रग सही सलामत बाहेर येतील. कित्येक तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. शिवाय आता माईला कळलं असणार की मीच सियाला किडनॅप केलं होतं. अरे देवा, आता ती माझ्या फॅमिलीला नाही सोडणार. आणि सावी नाही, तिला जर कळलं मी जेलमध्ये तर सगळंच अवघडून बसेल. नाही नाही, मला इथून निघावं लागेल. पण कसं? रॉची स्ट्रिक्ट सूचना आहे की धनंजयला विश्वासात घ्यायचं नाही. माझी सरू कुठे आहे? आपण कोण? मी सरूची आई आहे. आई, सरू, सरू. हो मॅडम, हो मॅडम, असं भेटता नाही येणार तुम्हाला. असं करू नका, फक्त 5 मिनिटं माझ्या मुलीशी बोलू द्यावं. सर नाहीयेत आणि तुमच्याकडे कागदपत्र पण नाहीयेत. दादा प्लीज 5 मिनिटं. मॅडम, मी तुम्हाला ओळखतो म्हणून, पण हे एकदा का पुन्हा नाही होणार. थँक्यू. सरू, अगं सरू, का केलं बाळा तू सगळं हे? मला माहितीये तू असं कधी वागणार नाही. मग असं काय घडलं की तू एवढं टोकाचं पाऊल उचललंस? आई, मला फक्त एवढंच माहिती की मी काही चुकीचं केलेलं नाहीये. अगं ती सायली चांगली मुलगी नाहीये. तिच्यामुळे धनंजयच्या जीवावरती पण बेतू शकतं, म्हणून मी हे सगळं केलं. अगं मग तू हे सगळं धनंजयला सांगायचं, त्यांनी काहीतरी ऍक्शन घेतली असती. तू काय हे सगळं केलं? मी त्यांना काही सांगू शकत नाही, आणि का सांगू शकत नाही ना, मी हे तुलाही सांगू शकत नाही. तू काही सांगूच नको. मला तर बाई तुझ्या काही वागण्याचा अर्थच कळना झालाय सरू. आता तुझ्या लक्षात येतंय का तुला एक मुलगी आहे, तुझा संसार आहे. हे बघ, आदित्य जरी तुला आवडत नसला ना तरी तो तुझा नवरा आहे, आणि तू सगळ्यांना सांगितलंस ना की तू त्याच्या बरोबर आनंदात आहे. अगं धनंजयला तर तू पदोपदी पटवून दिलंस की तू किती सुखी आहेस. म्हणून तर त्याने तुला घरी बोलवून तुझी माफी मागितली आणि सगळ्यांसमोर जाहीर केलं की तो सायली बरोबर लग्न करणार आहे. आणि तू त्याच सायली देशमुखला किडनॅप केलंय. तू काय? बघ आई, मला असं नाही सांगता येणार. हे बघ सरू, तुला माहितीये का लोक काय काय बोलायला लागलेत की धनंजयच्या आयुष्यात सायली आली म्हणून तू हे सगळं करतेस. अगं तुझं लग्न झालेलं असताना सुद्धा तुझं धनंजयवरती प्रेम आहे म्हणून तू सगळं हे वागायला लागलेस. लोक वाटेल ते बोलतात, तुझ्या चारित्र्यावरती चिंतोड उडवायला लागल्या सरू. पण असं काही नाही आहे. मी तुला म्हणते ना, ती मुलगी चुकीची आहे. ती चुकीची आहे म्हणून मी हे सगळं केलं. मी माझा बाकी कुठलाच हेतू नव्हता. तू तरी समजून घे. नाही सुंदरी, माई, कशी आहेस ग बाळा? झोप लागली ना नीट? त्रास होत असेल ना? बघा ओ मंगलताई, एवढी मोठी कलेक्टरीन बाई आणि बघा काय अवस्था झाली बिचारीची. सरू,
तुला माहितीये का, माईंनी तुझ्यासाठी उपवास केलाय. तू जोपर्यंत जेलमधून बाहेर येत नाहीस तोपर्यंत त्या अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाहीये. काय झालं होतं नेमकं? म्हणजे सायली देशमुखने असं काय केलं होतं की म्हणजे एवढं सगळं अगं बेशुद्ध होईपर्यंत तिला तो त्रास म्हणजे कठीण आहे. माई, सुरू म्हणते की ती मुलगी चांगली नाहीये. हो काय ग बाई असेल, पण मग काय असं तू तिच्यामध्ये वाईट पाहिलंस की तुला हे सगळं करावं असं वाटलं? काहीतरी पाहिलं असशील ना, काहीतरी पुरावा हवा ना माझ्या हातात, त्याशिवाय मी तुला कसं सोडणार बाळा. सरू, माई काय बोलतात, बोल ना काहीतरी. बोल. नाही मला कृष्णा भाऊजींनी सांगितलं होतं की ती मुलगी तिची ओळख बदलून राहते. मला तिच्याकडून सगळी माहिती काढायची होती. हे सगळं तिने का केलंय म्हणून मी हे केलं. हो असं बोलली ती? हो. आणि एवढ्याशा गोष्टीसाठी तू तिला किडनॅप केलं. पण कोण विश्वास ठेवणार या गोष्टींवरती? धनंजय तर तिच्याशी लग्न होणार होतं, ते हॅपी होते, तुला बघवलं नाही म्हणून तू किडनॅप केलं असं म्हणतील लोक. मला सांग, मुळात तुझा ह्या गोष्टीशी काय संबंध आहे? प्रत्येकाला अक्कल शिकवायला जाते, तुला स्वतःला एवढी साधीशी गोष्ट नाही कळली. असं नको बोलूस रे आदित्य. माई, तुम्हीच काहीतरी करावं. काय करणार सांगा मंगलताई, काय करणार? आम्ही सरळ मार्गी माणसं, आम्हाला असे वाकडे रस्ते माहिती नाही येतो. एनिवे, माझ्या परीने जितकं करता येईल तेवढं करेन. वकिलाशी वगैरे बोलून ठेवते मी, बरं का सुंदरी? आणि त्यांची तर अजिबात काळजी करू नको, मी त्यांना सांभाळेन. फक्त सावीच जरासं मला जरा कठीण वाटतंय. लहान आहे ती पोर, तर तिला आई कुठे गेली सांगावं लागेल ना. तर सांगेन तिला मी, पण मग तेव्हा ती नाही नाही आई, सावीला ह्यातलं काही कळता कामा नये. सरू, तू नको काळजी करू. नाही कळणार तिला काय. मॅडम, वेळ झाली. सरू, तू काळजी करू नकोस हा. मी त्या सगळ्यांची माफी मागेन, आणि वेळ पडली तर धनंजयचे पाय धरेन. पण तुला इथनं बाहेर पडून तू काळजी घे. येऊ मी. मंगलताई चल, काळजी घे हा. चहा. धनंजय, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. कशाबद्दल? बघा धनंजय, मला माहितीये आजही तुमचं सुंदरीवर प्रेम आहे,
आणि मलाही सुंदरी खूप आवडायची, पण काल ती जे काही वागली आहे ते भयंकर आहे आणि तिला शोभतही नाही. म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही यापुढे सुंदरीशी संबंध ठेवू नये. आई, संशयितांना पकडणं पोलिसांचं काम असतं. ते गुन्हेगार आहेत की नाही ते कोर्टात सिद्ध होतं. त्यामुळे तुम्हाला धनंजय, तुम्ही सुंदरीची बाजू घेताय का? तुमच्या लक्षात येत नाहीये मी काय सांगतेय ते? सायलीची काय अवस्था केली आहे हे विसरलात का तुम्ही? आई, तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे. कर्तव्यात मी कधी नातं मध्ये आणत नाही, कधीच नाही. आणि हेही इतकंच महत्वाचं आहे की सुंदरी सारखी मुलगी असं का वागली असेल त्याच्या पाठी नक्कीच काही ना काहीतरी कारण असेल, नाहीतर ती असं पाऊल नाही उचलणार. सायलीची कालची अवस्था विसरलायत तुम्ही? आई, तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे. सुंदरी चुकली आहे दिसतंय, पण त्या मागे नक्कीच काहीतरी गडबड असू शकते ना. आणि बघा, सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पोलिसांसाठी फक्त मोटिव्ह इम्पॉर्टंट असतो. आणि हे सगळं जे काही वरच्यावर दिसतंय ना, त्यापेक्षा नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे मोठी. मला मान्य आहे सुंदरीने कायदा हातात घेतलाय, पण तिला असं का करावं लागलं, इतका टोकाचा निर्णय का घ्यावा लागला, त्याच्या पाठी नक्कीच काहीतरी कारण असणार. ते शोधावंच लागणार आहे. पण काहीही असलं तरी सुंदरी चुकली आहे, त्यामुळे तिला शिक्षाही मिळायलाच हवी. साधनाताई, तुम्ही काय करताय तुम्ही? साधनाताई, तुम्ही बसा आधी. नाही, मला माहिती आहे माझं चुकलंय, माझ्या मुलीचं चुकलंय, पण धनंजय माफ नाही करता येणार का? साधनाताई, अहो तुम्ही तरी समजून सांगा की अहो माझी मुलगी मारहाण करणाऱ्यातली नाहीये, उलट दुसऱ्याचा वार स्वतःवर घेणारी आहे हो माझी मुलगी. धनंजय, चुकलंय तिचं, पण सोडवावं तिला ह्याच्यातलं. वाटलं तर पदर पसरते. काय कर धनंजय, सावी हे सगळं नाही सहन करू शकणार हो. प्लीज काहीतरी करा. पण चूक झाली असेल तर त्याची शिक्षा मिळणारच. साधनाताई, असं का बोलतोय हो? काकू, तुम्ही प्लीज बसा इथे या. पाणी घ्या. हे बघा काकू, मी तुम्हाला सगळं सरळ सरळच सांगतो. सुंदरीचं आणि माझं आता काहीही नातं उरलेलं नाही. पुन्हा पुन्हा सुंदरीनेच ते तोडलं. पण त्याचा अर्थ असा होत नाही की मी सुंदरीवरती अन्याय होऊ दे. कधीच नाही. पण काकू, अहो तिथे जे काही घडले ते माझ्या डोळ्यांसमोर घडले, माझ्या टीमच्या समोर घडले. आणि सुंदरी जर खरी आहे तर या कोर्टात न्याय मिळेलच, नक्कीच सुटेल ती. पण फक्त तिची आणि माझी ओळख आहे म्हणून मी तिला सोडू नाही शकत. धनंजय, मला फक्त तुमच्या तोंडून ऐकायचं होतं. तुमचा सरोवर विश्वास आहे का नाही?
असं का तोंड फिरवताय साधनाताई? अहो, धनंजयचा जीव वाचावा म्हणून ज्या मुलीने स्वतःच्या नोकरीचा राजीनामा दिला, जी मुलगी तिच्या आयुष्यामध्ये एवढा सगळा संघर्ष सहन करते, ती मुलगी अचानकच एवढी वाईट झाली का हो? आम्ही उगाच वागत नाही होत मंगलताई, त्याला तसं कारण आहे. म्हणजे साधनाताई, तुम्हाला असं म्हणायचंय का की सायलीवरचा राग काढण्यासाठी सरूने हे सगळं केलंय? आई, सुंदरी, धूळ फार झाली ना. वेळ भारी गोष्ट आहे ना. वेळ एक वेळ होती जेव्हा मी आत होतो, तू बाहेर होतीस. आता तू आत आहे, मी बाहेर आहे. असो. आणि आता राहिला प्रश्न सावीचा, तर त्याची काळजी करू नको. तर तिच्या मनात तिच्या आईबद्दल काय इमेज निर्माण होईल याची काळजी करू नकोस तू. तिच्या मनातली तिच्या आईची इमेज मी खराब होऊन देणार नाही. थँक्यू. थँक्यू. एक मिनिट, मला वाटतं ना तुला कळलं नाही. मी म्हटलं सावीच्या मनात सावीच्या आई विषयीची इमेज मी खराब होऊन देणार नाही. आई, खरी आई, तू नाही. काय म्हणायचं तुला? कर्मांची फळ. मला अनुला खूप त्रास दिलास ना तू. तुझ्या कर्मांची फळ आहे खूप. आता सावीला सत्य सांगण्याची वेळ आली आहे आणि मी सांगणारच. नाही आदित्य, तू असं नाही करणार. नाही नाही, मी करणार आहे. हो आदित्य थांब. मी सावीला सत्य सांगणार आहे. आदित्य थांब. अरे कसं का, वेळ झाली ना. आदित्य थांब. आदित्य, आई कसं करू नकोस. आदित्य, ऐक माझं. आदित्य, तू आदित्य, सावीला तू काही सांगणार नाही. आदित्य.